माझ्या माहितीप्रमाणे तिथं बिल्डिंग मागे उभा टाकलेली आहे, कंपाऊंडला काही प्रॉब्लेम नाही. पण मी काही सायंटिस्ट नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे हे उदगीरचे ओळख असलेलं सगळ्यात जुनं झाड आहे आणि हे झाड तोडायची कुठलीच काही गरज नव्हती. पण हे विकासाचा कुठला फॉर्म्युला येऊन आला आहे आम्हाला काही कळणार नाही. खरोखरच हे झाडाची कुठल्याही पद्धतीची गरज नसताना सुद्धा हे झाड तोडलं गेलं. आता याची चौकशी करून काय होणार आहे आणि कुठलं काय होणार आहे, किंवा ह्या पुढे तरी विकासाचे कामं करत असताना ज्या वृक्षाची अडचण होत नाही ते वृक्ष तोडू नये एवढीच आमच्या ह्या सरकारकडनं अपेक्षा आहे बघा. त्याच्यापेक्षा जास्त काय बोलून काहीतरी बोलून काही बोलण्यात अर्थ नाही. आता ह्यानंतर त्या झाडाचा बी नंबर लागेल असं दिसलं आहे. हे जुने झाडं उदगीरची ओळख आहे साहेब, ऑक्सिजन देणारे आहे. कृपया अशी कत्तर करू नका. हा झाड माझ्या माहितीप्रमाणे कुठल्या तुमच्या पार्किंगला, तुमच्या कंपाऊंडवरला, तुमच्या बिल्डिंगला कुठलाच अडथळा नव्हता. कशा करता तोडलं हे काही कळणार नाही. आता याची चौकशी, अहवाल हे कागदी खेळ नाही सर. मन कुठंतरी बरोबर वाटणार आहे. उदगीर येथील मुख्याधिकारी, नगरपालिकेचा मुख्याधिकारी केतंबर साहेबांकडे या सदर विषयाची दखल घ्या म्हणून आम्ही निवेदन द्यायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी 3 दिवसांच्या आत याच्यावर समिती नेमून त्याचा अहवाल तुमच्या पुढे देऊ असं म्हटलेलं होतं. मित्रांनो, 3 दिवस होऊन गेलेले आहेत. समिती स्थापन झाली का? समितीने वस्तुस्थितीची पाहणी केली का? आणि कुणी दोषी आढळलं का? त्या दोषीवर कोणती प्रावधानं आहेत आणि त्या प्रावधानाअंतर्गत कोणत्या प्रकारची कारवाई केली गेली हे सुद्धा अजून उदगीरचे नागरिक आतुरतेनं वाट पाहत आहेत. पण कसल्याच प्रकारची माहिती या ठिकाणी आलेली नाही. दिवसागणिक अशी जर एवढी मोठमोठी हेरिटेज असलेली आमच्या उदगीरची जी वृक्ष तोडली चाललीत तर ते पाहत बसण्याशिवाय आज उदगीरकरांच्या हातात काही राहिलेलं नाही. सर्वप्रथम मी उदगीरच्या प्रशासनाचा निषेध करतो. उदगीरच्या प्रशासनाच्या बेजबाबदार वागणुकीला महाराष्ट्रामध्ये कुठेही तोड नाही अशा पद्धतीची वागणूक प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला उदगीर शहरामध्ये दिसते. शहराच्या विकासाच्या नावाखाली पाडणे आणि तोडणे याचा धंदा जो आहे तो मागच्या 4 वर्षामध्ये उदगीरमध्ये सर्रासपणानं चाललेला आहे. उदगीरच्या जिव्हाळ्याच्या बिल्डिंग्स पाडल्या, त्या बिल्डिंग्सवर नवं वास्तू उभ्या केल्या. त्या वास्तू उभ्या करत असताना या भागात असलेल्या झाडांच्या जपणुकीचा विचार व्हायला पाहिजे होता. या बिल्डिंग्स उभ्या करताना या भागातल्या लोकांच्या गरजांचा विचार व्हायला पाहिजे होता. तो विचार न करता ज्या राजरोसपणे मागच्या 8 दिवसापासून झाडांच्या कत्तली चालवल्या गेलेल्या आहेत की 3 दिवस हा एवढं मोठं झाड ज्याची शेकडो वर्षाची परंपरा या ठिकाणी आहे, डौलाने दौडत या ठिकाणी उभं होतं. ऑक्सिजन करता मरमर वनवन भडकावं लागतं आणि ऑक्सिजन देणारं जे वडाचं झाड आहे ते झाड तोडण्याचं पाप या प्रशासनानं केलं आहे. हे झाड कधीच माफ करणार नाही. कारण जशा माणसाला कळकळा असतो तसा या वृक्षांना पण कळकळा असतो. वृक्षाचं तोड करणारी, वृक्षाचा व्यवसाय करणाऱ्या माणसाचं जीवन कधीच सुदृढ होत नाही. विकास करायचा आहे, 100% विकास केला पाहिजे, त्याच्याबद्दल आमचा कुणाचाही त्या विकासाला विरोध नाही. पण वृक्ष संपदा जगली पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, ते टिकलं पाहिजे, एवढीच आमची साधी अपेक्षा या भारताचा नागरिक या नात्याने आहे. ही त्यांची नियुक्ती असते. तर त्यांनी आम्हाला दिनांक 6 तारखेला या वृक्षतोडी संदर्भात चर्चेसाठी बोलावले होते. वेळ होती सकाळी 11:15ची. आम्ही सर्व वृक्षप्रेमी उदगीरकर सुजाण नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्या चर्चेत त्यांनी असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे की 3 दिवसीय कार्यालयीन वेळेमध्ये मी आजपासून पुढे कुठलाही वृक्ष तोडला जाणार नाही असं त्यांचं एक आश्वासन आम्हाला देण्यात आलं होतं. आणि 3 दिवसाचा कार्यालयीन वेळ हा आज बुधवार आज संपतो. कदाचित त्यांचा 3 दिवसाचा कार्यालयीन वेळ हा झाड तोडण्यासाठी होता का हा संभ्रम आज आमच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्हाला कुठल्या विकासाला विरोध नाही आहे. उदगीरचा विकास व्हावा ही आमची इच्छा आहे. पण हा विकास, हा उदगीरचा आधारवड असलेला वड हा संपुष्टात आणून जर विकास होत असेल
तो कुठं ना कुठं हे विचारधीन करण्यासाठी उदगीरकरांवर ही वेळ जेव्हा आली. जेव्हा चर्चा नागरिकात होत असते अहमदभाई या संदर्भात, तर प्रत्येकाने याबद्दल हळहळ व्यक्त केली व काही मोजक्या लोकांनीच याबद्दल म्हणलं की विकासाच्या आड जर झाड येत असेल तर त्याला तोडलं गेलं पाहिजे, त्यामध्ये काही दुमत नाही. तर त्या लोकांना सांगू इच्छितो की जे 50-50 वर्ष स्वतः झिजून आपले पालक आपल्याला वाढवतात, आपलं सुख दुःख कष्ट सगळंच विसरून वाढवतात, तसं हे वृक्ष आहे. त्यांनी आपल्याला एवढं वर्ष जगवलेलं आहे आणि त्यांच्या म्हातारपणी त्यांची अडचण होत आहे म्हणून त्यांचे जर हातपाय तोडणारी हे वक्तव्य करत असतील तर मी तशा वक्तव्य करणाऱ्या लोकांचा, प्रशासनांचा, झाड तोडणाऱ्यांचा व येथील गुत्तेदारांचा सगळ्यांचाच निषेध करतो व आज सगळ्यांना श्रद्धांजली वाहतो एक वृक्षप्रेमी म्हणून. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विद्यार्थिनी आहे. मी त्याच्यामध्ये शहर सहमंत्री म्हणून काम करते. आमच्या विद्यार्थी परिषदेमध्ये समाजसेविका म्हणून पण मी एक कार्य करते. हे झाड आपण जे बघतोय ते खूप वर्षापासून इथं आहे असं मला वाटतं, कारण ही झाडं आपल्याला ऑक्सिजन द्यायचं काम करतात आणि ह्या झाडाची तुम्ही जर कत्तल करत असाल तर मग लोक एकतर झाडं लावत नाहीत आणि झाडं लावली तर त्याची निगा ठेवत नाहीत. झाडांना पाणी भेटत नाही. उदगीर हा असा तालुका आहे की तिथं सतत पाण्याची कमतरता असते आणि त्यामध्ये आपण हे झाड तोडलेलं आहे. मग कितपत हे मी सरकारला असा प्रश्न करते की तुम्ही हे झाड तोडायला नको होतं आणि जर हे झाड तोडलं आहे तर काय याच्या मागचं कारण काय असेल? झाडाची अशी तोडणी बंद करावी असं माझं सरकारला सांगणं असेल आणि हे झाड जर परत एकदा लावलं तर परत फुटू शकतं, त्याच्यामुळे हे झाड परत लावावं अशी पण विनंती करते. थँक्यू.